हॅलो, प्रिया बोलतेय. तुम्हाला जे करायला सांगितलं होतं त्याबद्दल काही विचार केलात की नाही? विचार? मोतीवाले बाई, विचार करणं हे आमचं इतके कर्तव्य आहे. आम्ही तो कधीही करू. मिस्टर होळकर, विचार केलात का नाही? खूप मन लावून विचार केला तुमच्या विचाराचा, पण जे काय ठरले ते फोनवरून नाही सांगणार मी तुम्हाला. आमच्या निवासस्थानी या, चर्चा करू, बोलू, भेटू एकमेकाला, पाहू, बोलू, विचार विमर्श करू, निर्णय घेऊ. येत आहे ना? वाट पाहतो. बाबा, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मला माहिती आहे मी जे काही बोलणार आहे ते ऐकल्यावर रागच येणार आहे तुम्हाला, पण काय झालं? बाबा, स्वप्नीलशी आम्हा दोघांबद्दल तुम्ही जे काही बोललात किंवा स्वप्नील त्याच्या फॅमिलीशी जे काही बोलणार आहे, मला वाटतं थोड्या दिवसांसाठी आपण ते टाळायला हवं. मला माहित होतं, मला माहित होतं तो दळबद्री हरामखोर मुधोळकर या घरामध्ये येऊन गेला म्हटल्यानंतर तुझ्या डोक्यावरती त्याचा काहीतरी परिणाम होणार आणि तो झालाय. आता तुला त्याचा पुन्हा पुळका येणार असेल. तसं नाहीये बाबा. तसंच आहे, अगदी तसंच आहे म्हणून दरवेळेस तू आपल्या घरी येऊन काहीतरी नवीन नवीन नाटकं करतो आणि तू प्रत्येक वेळेस त्याच्या अभिनयाला भुलून जातेस. ते असं किती काळ चालणार आहे म्हणून? यावेळेस सुद्धा असंच काहीतरी तू बरोळून गेला ना? नाही बाबा, मला नाही वाटत तसं. तू काय बोलतेस तुला कळतंय का? हो, आणि आज ते जे काही बोलले ते सुद्धा कळलंय मला. म्हणून 7 वर्ष झाली. या 7 वर्षात त्याने त्याचा संसार सुरू केला, फुलवला. त्याला एक मुलगी सुद्धा आहे आणि ती सुद्धा प्रियापासून झालेली आहे. हे तुला माहित असून सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतेस? नाही बाबा, आपण एक गोष्ट लक्षातच घेतलेली नाहीये की जेव्हा आमचा डिवोर्स झाला तेव्हाच प्रिया प्रेग्नंट होती आणि सुहासचं मूल तिच्या पोटात वाढत होतं. त्यानं काय सिद्ध होतं? हेच की ती मुलगी सुहासची आहे, यांची नाही. चुकतेस तू म्हणून. सुहासचं मूल प्रिया पाडू शकते, इतक्या खालच्या पातळीवर ती जाऊ शकते. अगं शेवटी ती सुद्धा मुधोळकरांच्या घरामध्येच राहिलेली आहे ना, त्यांच्यासारखी थेरं करू शकते ती. नाही बाबा, ते काही असलं तरी आज सत्यजित ज्या पोटतिडकीने बोलत होते त्यावरून तरी मला असं वाटत नाही की त्यांनी आज काही खोटं नाटं सांगितलं असेल. आणि जर त्यांचा संसार सुरू आहे तर मग त्यांना इथे येण्याची गरजच काय? शुभ्रासाठी, तुझ्या मुलीसाठी. एकदा का तिचा ताबा त्याला मिळाला की तुझ्यावरती वाटेल त्याचा सूड घ्यायला तो हरामखोर मोकळा होईल. त्याला त्या खडी फोडण्याचं उट्ट काढायचं असेल. नाही बाबा, तसं नाहीये. म्हणून सगळ्या गोष्टी तुझ्या समोर क्लिअर आहेत तरी सुद्धा तू नाही कशी काय म्हणतेस? आता मी काय तुझ्या समोर का डोकं फोडून घेऊ का? अहो बाबा, या सगळ्या गोष्टी गोंधळून टाकणार आहेत, तुम्हाला नाही वाटत का असं? म्हणून मी तुम्हाला म्हणते की आपण थोडा वेळ घेऊया विचार करण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एकदा मला स्वप्नीलच्या फॅमिली समोर दोन घशी पाड. पुन्हा एकदा त्याच्या फॅमिली समोर मला शर्मिंदा कर. नाही बाबा, तशी वेळ तुमच्यावर अजिबात येणार नाही. काय करणार आहेस तू? मी ऑलरेडी बोलले स्वप्नीलशी. हो, त्याला या सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली आहे मी आणि त्याने समजून घेतलंय मला बाबा. त्यामुळे तुमच्यावर शर्मिंदा होण्याची वेळ अजिबात नाही येणार. दरवेळी जेव्हा जेव्हा मी स्वप्नीलशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा राजी होतो, तेव्हा तेव्हा तुझा हा काळा करंटा भूतकाळ आडवा येतो.
विहंगर एक प्रॉब्लेम झालाय. काय? मी ना आज इथेच थांबते दादाकडे. काय झालं, म्हणजे काही सिरियस? विहंग काल प्रियाने खूप नाटकं केली तिथे, म्हणजे इतकी की दादा तिचा जीव घ्यायला निघाला होता. मी सत्यजितला किती वेळा सांगितलं की हायपर होत जाऊ नकोस. अरे पण ती वागलीच तशी. कोणीही असंच रिॲक्ट होईल. अगं ते किती खरं असलं तरी सत्यजितच्या हातून कुठलीही चूक होता कामा नये. म्हणूनच मी मध्ये पडले. बरं मला सांगा, सत्यजित कुठे आहे आता? तो मंजिरी बहिणींना भेटायला ठाण्याला गेला. काय? हो, त्याला मंजिरी बहिणी इथे आल्याचं आणि प्रिया त्यांना सगळं वाईट साईड बोलल्याचं कळलं, म्हणून तो तातडीने गेलाय त्यांना भेटायला. बरं मला सांगा, मी यायची गरज आहे तिकडे? नाही, आता तशी काही गरज वाटत नाहीये, पण काही वाटलं तर तुला सांगेन. विहंग मी नंतर करते तुला फोन. का ग, काय झालं? मी करते तुला. अगं काय ग, तू काय माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंयस का? नाही, असं काही नाही. तुला माहिती आहे आर्या, मला ना आराध्याचा फोन आला होता आणि तो सारखं तुझ्याबद्दलच विचारत होता. काय बोलत होता? आराध्याला की नाही आता 5 दिवसांची सुट्टी आहे, सो तो इथे येणार आहे आणि तो एकदा इथे आला की तू, मी, आराध्य आपण बाहेर जाऊ आणि खूप धमाल करू. तू, मी, आराध्य, माझी मम्मा सगळेच फिरायला जाऊ, खूप धमाल करू. पण त्याआधी ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचंय? हे बघ आर्या, ती बाई आहे ना, ती बाई नाहीये, ती माझी मम्मा आहे. तुझ्या मम्मानी तुला जे सांगितलंय ना ते सगळं खोटं आहे असं. काय हे मंजुषा, तू सुद्धा इतरांप्रमाणेच माझ्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल विष पेरतेस का? तिला माझ्याबद्दल सगळं खोटं खोटं सांगतेस? मी तिला काहीही खोटं सांगत नाहीये. मंजुषा, तुला तुझा संसार आहे, मुलगा आहे, जा ना त्यांची काळजी कर. का इथे येऊन आमच्यात लुडबुड करतेस? आर्या बाळा, मी आत्ता तुला सगळं सांगितलं ते सगळं खोटं आहे असं तुला वाटतं? तुझा विश्वास आहे की नाही आत्यावर? मला कोणाशीच नाही बोलायचंय, माझा फक्त माझ्या मम्मावर विश्वास आहे. ऐकलंस? कशी आहेस ना तू प्रिया? तुझ्या या सगळ्या वागण्या बोलण्याचा आर्यावर काय परिणाम होईल याचा जराही विचार करत नाहीस. कशी आई आहेस तू? मला काय फरक पडतो? तू केस कुठल्या मातीची बनली आहेस ग? काहीच वाटत नाही तुला? हे बघ मंजुषा, जास्ती ड्रामा करू नकोस. तुला तर माहिती माझ्या आयुष्यात सुहासची काय किंमत होती, त्याच्या मुलीची तितकीच किंमत आहे. जर ती मुलगी खरंच माझी आणि सत्यजितची असती ना, तर अक्षरशः जीव ओवाळून टाकला असता तिच्यावर. पण ऍक्च्युली आता मी एकत्र आलोय, सो यू नेव्हर नो. केवळ माणुसकीच्या नात्याने यांनी आर्याला जपलंय आणि आज दोघांमध्ये बाप लेकीचं घट्ट नातं विणलं गेलं. जितक्या सहजपणे शुभ्राने यांच्यावर विश्वास टाकला, तितक्या सहजपणे मी त्यांची बायको असून सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही टाकू शकले. इतकी वर्ष मीच म्हणायचे की विश्वास ठेवला की नातं हळूहळू उमलतं म्हणून. मग आता यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मी असमर्थ का ठरते? ते जे काही बोलून गेले ते बुद्धीला पटण्यासारखं आहे, पण माझं मन ते ऐकूनही द्विधा मनस्थितीत. माझ्या मनातला हा गोंधळ कधी आणि केव्हा संपणार आहे कोणास ठाऊक.
आलात तुम्ही. काय म्हणल्या मंजिरी वहिनी? काही नाही, जे काही खरं खरं होतं ते तिला सांगितलं. आता मंजिरीचा माझ्यावर विश्वास बसलाय की नाही मला माहित नाही, पण यात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या मुलीचा माझ्यावर 100% विश्वास आहे. बाय द वे, इथे काय परिस्थिती? सध्या तरी शांत आहे सगळं, पण दादा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करावीच लागणार आहे. काय? दादा मला असं वाटतंय की प्रियासारख्या बाईशी जर डील करायचं असेल ना, तर आपल्याला जसे तिचे वीक पॉइंट्स माहिती पाहिजेत तसेच स्ट्रॉंग पॉइंट्सही माहिती पाहिजे. वीक पॉइंट जाऊ दे, पण मला तिचं स्ट्रॉंग पॉइंट माहिती. कुठलं स्ट्रॉंग पॉइंट? तिचं नाटकीपणा. तिने आर्यासमोर मायाळू आईची जी काही एक इमेज उभी केली आहे ती पुसून टाकायला लागेल आधी आर्याच्या मनात. हो बरोबर आहे तुझं नेत्र सगळं, पण करायचं कसं? प्रियाचा मुखवटा जर फाडायचा असेल आर्यासमोर तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्रभावी शस्त्र आहे. शस्त्र? युवी. तुला बार्बी डॉलची हेअरस्टाईल आवडते? हो मम्मा, खूप आवडते. चालेल, मी तुला तशीच हेअरस्टाईल करून देईन ना, पण फक्त आता हलायचं. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. उड्या नको ना मारूस. मग काय करू? शांत बस. ओके, पण तुझ्या मम्माला एक गोष्ट सांगायला लागेल, ठीक आहे? ए, गोष्ट बिष्ट काही सांगणार नाहीये मी, जा इकडनं. मम्मा सांग ना प्लीज. मी युवीला सांगितलं होतं की तू खूप छान गोष्ट सांगतेस. आर्या, तू पण सुरू झालीस? हो काकू, सांगा ना. परीची राज्याची कोणती पण सांगा. बरं ठीक आहे, मी गोष्ट सांगते तुम्हाला, पण एका अटीवर. एकदम शांत बसायचं, अजिबात मस्ती करायची नाही. येस, माय मम्मा इज ग्रेट. कोणती गोष्ट सांगू? उंदराची आणि सिंहाची गोष्ट सांगू? नाही, ती आम्हाला माहिती आहे. तुम्ही दुसरी सांगा ना. मग मी टोपीवाल्याची आणि माकडाची गोष्ट सांगते. नको, ती पण आम्हाला माहिती आहे. तुम्ही दुसरी गोष्ट सांगा ना. ए चल, सगळंच माहितीये तर जा इकडनं. काकू, दुसरी गोष्ट. ए चल, निघ इकडनं. आर्या, तू तर सांगत होतीस तुझी मम्मा लाड करते, पण इतर रागवते. मम्मा, अगं नाही बाळा. अरे असं काय करतोस? मी गंमत करत होते. मी कधी अशी वागते का? मम्मा लहान मुलांची कधीच वाईट वागत नाही, हो की नाही? कधीच ओरडत नाही त्यांना. मी तुला गोष्ट नक्की सांगेन. तुला चॉकलेट देऊ का? हा, आताच्या आत्ता दे. आत्ता नाही बाळा, मी नंतर देते. हा तुला. नाही, मला आत्ताच पाहिजे. माझी मम्मा तर मला लगेच देते. नंतर देते सांगितलं ना. मम्मा, तू अशी का वागतेस युवीशी? अगं राजा, कशी मी म्हणाले ना, मी गंमत करत होते त्याची. मी कधी अशी वागू शकते का? नाही. मग वहिने, सोन्या प्लीज, मी आता खरंच कामात आहे, मला काहीच सांगू नकोस तू आता. अगं वहिने, बाहेर कोणीतरी बाई आली आहे, तू बघ ना. अरे कोण बाई? तू नाव वगैरे काही विचारलं नाहीस का तिला? अगं मी नाही विचारलं नाव, ती थांबली आहे, जा बघ जा ना. सोन्या, तू पण ना खरंच नाव तरी विचारायचंस. तुम्ही? मला
मला इथे पाहून तुला खूप आश्चर्य वाटलं असेल, माहितीये मला. मी खरं तर पत्ता शोधत शोधतच आले. अगं कशी आहेस तू? ठीक आहे. सत्यजित आधी स्वतः येऊन गेले त्यांची बाजू मांडण्यासाठी. आता तुम्हाला पाठवलंय का त्यांनी? नाही ग, ऍक्च्युली सत्यजितला माहितही नाहीये मी इथे आल्याचं. आणि त्याला कळलं तर ते आवडणारही नाही, खूप चिडेल तो. बसा ना. नाही ठीक आहे. सत्यजितची रदबदली करण्यासाठीच तुम्ही इथे आलात हे तुम्ही न सांगता सुद्धा कळू शकतं मला. इनफॅक्ट तुम्ही इथे आलात म्हटल्यावर तुमची सो कॉल्ड मैत्री अजूनही टिकून आहे तर. हो मंजिरी, टिकून आहे. नुसती टिकून नाही आहे, ऍक्च्युली खणखणीत आहे. लोकांना वाटतं तसं, म्हणजे तसं प्रेमही आमच्या मैत्रीच्या आड येऊ शकलं नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे हे बघ, कुठल्याही मैत्रीच्या नात्यामध्ये जेव्हा एका माणसाच्या मनात काही वेगळी भावना निर्माण होते तेव्हा ते नातं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. आणि अशी कॉम्प्लिकेटेड नाती शेवटी तुटतात. पण मी आणि ऍक्च्युली माझ्यात आणि सत्यजित मध्ये काय झालं, आमच्यात काय नातं आहे हे आता खरंच महत्वाचं नाही. आता महत्वाचं हे आहे की सत्यजित आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. खरं तर त्याहीपेक्षा जास्त. अगं हो, मी पाहिलंय. तुला माहितीये, मला ना हेवा वाटतो तुझा फार. तुझं कसं काय कौतुक करावं मला कळत नाही. सत्यजित डिझर्व्स यू and you deserve him. सॉरी, आपण आजपर्यंत कधी फार बोललो नाहीये. म्हणजे तशी वेळच आली नाहीये. माझ्या इथे येण्याचा तू काय अर्थ घेतेस हेही मला माहित नाही, काय विचार करतेस मला माहित नाही. पण म्हणजे मी फार महत्वाची गोष्ट सांगायला आली. सत्यजितला तुझी खूप गरज आहे. आत्ता आधी होतीच ग, नेहमीच होती. पण उघडपणे सगळं बोलून दाखवेल तो सत्यजित कसला. पण ऍक्च्युली माझ्यापेक्षा तुला हे जास्त माहिती. आजपर्यंत कुठलीच गोष्ट मन मोकळेपणे सांगितली नाही मला त्यांनी. आणि त्याची परिणती कशात झाली हे अख्ख्या जगाला माहिती आहे. असो, पण मग आता कशासाठी गरज आहे त्यांना माझी? त्यांच्याकडे त्यांचा परिवार आहे, नातेवाईक आहेत, मित्र आहेत. मग एवढं सगळं असताना माझी काय गरज आहे? मित्र नातेवाईक सुखदुःखात असतातच ग, बरोबर. पण खरी साथ त्याची असते जो मनाच्या अगदी जवळ असतो. म्हणजे तो नुसता शेजारी उभा राहिला ना तरी आधार वाटतो. अशा सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात. आणि सत्यजितच्या आयुष्यातली ही व्यक्ती तू आहेस हे मी सांगायला हवं का तुला? हे बघा, उगाच सत्यजितचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. गरज आहे.
प्रेम सिद्ध करण्याची नाही, पण ते तुला सांगण्याची गरज आहे. मंजिरी, प्रिया मुधोळकरांच्या घरात परत आली. तुला माहित असेलही कदाचित ही गोष्ट, पण याआधी आपण दुधातनं माशी काढून टाकतो ना, तसं सत्यजितने तिला मुधोळकरांच्या घरातनं बाहेर काढलं होतं. पण प्रिया हुशार बाई आहे. आता ती आली आहे आणि गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड झाल्या. तिने आर्याला वेठीला धरलंय ग. आर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती हे सगळे उद्योग करते.